योगेश शेलार या टॉस बॉक्स मध्ये आपला सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच. जेवायचं कोण बाकी असेल त्यांनी जेवून घ्या, कारण अक्षय भोईर स्टेजची संपर्क करा, तुमची मॅच आहे. हॅलो. तर आता जो सामना चालू होणार आहे हितांशी 11 केरा रियान 11. तर केरा रियान 11 एक मॅच जिंकले मागची. आकाश पाटील खतरनाक फलंदाजी. सिरीज घेणार वाटतं. मला वाटते आज गोल्ड ब्रेसलेट आहे मॅन ऑफ द सिरीज साठी, तो आकाश पाटील घेणार. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी योगेश शेलार. 21 धावा आणि 1 षटक 1 विकेट. आमचे कुणाल दादा बेलापूर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा सन्मान देते. तर पंच हात वरती करा. पंच कोण कोण आहेत? पंच जयवंत पाटील, नितेश शेलार, प्रमोद सावंत आणि तिकडे कोण आहे लेग अंप? समीर भोईर. नाही स्वप्नील सावंत पंचरा. स्वप्नील सावंत आणि इकडे लेग मनीष बोपी. चेतन पाटील कृपया आपल्याला काका शोधतोय. चेतन पाटील चला चालू कर. पहिला गोलंदाज केतन बोपी, स्पीड किंग. सुंदर फटका, खतरनाक सुरुवात. 2 रनचा फटका. पहिला चेंडूवर 2 रन मिळाला. 1 चेंडू 2 धावा. रियान 11. सुंदर क्लिक. 1च रन भेटत. 2 षटकांचा खेळ संपला. धावा बॉल करते धावा लागला 3. सुंदर अशी सुरुवात. आता स्ट्राईक एंडला फलंदाज संकेत सावंत, गोलंदाज केतन भोपी. सुंदर क्लिक केलं. आता 1च रन मिळेल. 3 चेंडू 4 धावा. लहान मुलं मध्ये येऊ नका. बघूया आकाश पाटील स्ट्राईक एंडला. बघूया काय करतोय. निर्धाव चेंडू. काय बॉलला स्पीड बघा तुम्ही. चार चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खतरनाक गोलंदाजी. आकाश पाटीलला जखडून ठेवलंय. काय मागच्या सामन्यात होती फलंदाजी, आता मात्र केतन भोपी यांनी पूर्णपणे जखडून ठेवलंय. काय गोलंदाजी करते. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धावा लागल्या धावफलकावरती रियान 11. तेवढीच चांगली किपिंग मात्र महेंद्रजी भोईर यांच्याकडनं. स्वतः कर्णधार संघ मालक. शेवटचा चेंडू. बघूया काय करतो आकाश पाटील. किती 1 रन 2 रन बघूया. 1च रन. 6 चेंडूंचा खेळ पहिला षटक संपला. धाव बॉलवरती धाव लागल्या त्या मात्र 5 रन. सुंदर षटक टाकला केतन भोपी. आता सेकंड ओव्हर टाकण्यात आलाय. मात्र रॉकिंग स्टार हिरो साहिल भोपी. आता स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा आकाश पाटील. बघूया काय करतोय. नो चेंडूवर 1 रन मिळाले. 1+1. 7 धावा. धावपल करत धाव लागले 7. स्ट्राईक एंडला संकेत. सुंदर चेंडू. 1च रन घेतले. 1 चेंडू झालाय दुसऱ्या षटकातील. धावपल करते धाव लागल्या त्या 8. बघूया आता साहिल भोपी तयार. आकाश पाटील रफ्तार शॉट मारलेला आहे आणि आज 4 रन. खतरनाक फटका. धाव बॉल करते धाव लागल्यात मात्र रियान 11च्या 12. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा लागल्यात. खतरनाक फलंदाजी. पुन्हा एकदा जबरदस्त फटका जोरीचा. काय फटका मारलाय. काय करू शकत ना तुम्ही. काय खाऊन का आलाय. मला वाटतं पार्टी अविनाश पाटीलने त्यांना आपल्या कोंबीच्या चायनीज वरती दिली. एकविरा चायनीज वरती.
14 रन झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपला. धाव बलकर लागल्यात 14. सुंदर अशी सुरुवात. काय फलंदाजी करते साहिल भोपीला, पार तुडवलाय. ओ निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव बलकर लागल्यात 14. सुंदर क्लास का बदला घेतला वाटतं. क्लीन बॉल्ड. काय बॉल टाकला समजलाच नाही फलंदाज आकाश पाटीलला. हॅलो. 5 चेंडूंचा खेळ संपला. धाव पलकर लागल्या रियान 11च्या 14 धावा. शेवटचा चेंडू फलंदाज आलाय करण पाटील. तर कोण जेवायचं असेल त्याने जेवून घ्या, कारण जेवण पण संपत आलेलं आहे. नंतर मग बोलू नका. नंतर डायरेक्ट 5वी घरी जेवायला जा, तिथं रातभर जेवण आहे. प्रत्येक चौकारासाठी ज्ञानेश्वर भोईर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. लास्ट फायनल पर्यंत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील साहिल भोपी. बघूया करण पाटील काय करते. सुंदर चेंडू. 1 रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव बलकाचे लागल्यात त्या 15 धावा रियान 11च्या. तर अविनाश पाटील खुश असतील, पण चांगली धाव बलके लागली. तिसरा गोलंदाज बराचसा अनुभव असलेला अंडरमचा अनिल पाटील. मला वाटते आता ते पलट टाकून खेळायला आलेत, खास होली चषक. सुंदर चेंडू आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण. नयन स्मार्ट बॉय. बघा क्षेत्ररक्षण बघा तुम्ही. बॅटिंग बघितलं असेल उत्सवाचं. दुसरा चेंडू संकेत सावंत. बघूया काय करतोय. 16 धावा धाव बलकर लागल्यात. 1 चेंडूचा खेळ संपलाय. आता शेवटचे 5 चेंडू बाकी. सुंदर असा 1 रन. 17 रन. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धाव बलकर झाले 17. सुंदर गोलंदाजी अनिल पाटील. बघूया सुंदर. आता गुगली टाकला, वार काय समजलंच नाही. अंपर किती रन. वाईट 1च रन. ओके. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धाव बलकर लागल्यात 18 रन. 2 फलंदाज बाद. आता मात्र आलाय नॉन स्ट्राईकला खेळायला अक्षय भोईर. करण पाटील बघूया काय करताय. पुन्हा एकदा अंपायर. नो बॉल ना. नो बॉल 1+1 फ्री. 20 धावा लागल्यात. 2च चेंडू आलेत. मागडा धरतोय अनिल पाटील. अक्षय भोईर स्वतःच्या 5वी टाकून मात्र अंडरम टेनिस खेळायला आलेत. सुंदर चेंडू. 1 रन घेतले या चेंडूवरती. धाव बलकर झालेल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 21 रन. सुंदर असा स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 21 रन. 3 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया करण पाटील चौकार किती मारते, दुऱ्या किती मारते. सुंदर फटका. तेवढीच चांगली स्थिती क्षेत्ररक्षण आणि हा रनआउट. विकेट गेले. धाव बलकर धावा लागल्यात त्या. शेवटचे 2 चेंडू बाकी. धाव बलकर धावल्या त्या 21. अक्षय भोईर बघूया काय करतोय. सुंदर फटका मारायचा. 1 नॉट आउट. सिंगल रन. शेवटचा चेंडू बाकी. कैलास भोईर बघूया काय करतात. शेवटचा चेंडू बघूया किती रन मारतात कैलास भोईर. ते सुद्धा अंडर बऱ्याच वर्ष खेळलेले आहेत. सुंदर विकेट. 22 पाहिजे. तर पुढील होणारा सामना अजित इलेव्हन वर्सेस मंथन इलेव्हन. दोन्ही संघाचे कर्णधार. तर 3 षटकांचा सामना संपलाय. धाव बलकर लागले त्या 21 रन झाल्यात. 22 रन.
शेवटचा आऊट ना. बावीस बावीस. चला पुढील होणारा सामना जिंकण्यासाठी 23 रनची गरज. पुढील होणारा सामना अजित 11 वर्सेस मंथन 11. तर दोन्ही संघाचा संघनायक टॉस बॉक्स यायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी अजित 11 वर्सेस मंथन 11. आता काय शिवदासला जो कोण जिंकल. तुमचं नाव काय. रोहिदास कडून बक्षीस आलंय. 20 रुपयाचं बक्षीस आलंय. 20 रुपये. अजित 11 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज ब्रदर्स जोडी साहिल भोपे आणि केतन भोपे. मंथन 11चा कर्णधार आणि मंथन अजित 11 चा अजित 11चा कर्णधार सूरज सावंत आलेला आहे. तर मंथन 11चा कर्णधार रोशन भोईर कुठे असेल ते यायचं आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज केतन भोपे. नॉन स्ट्राईकला स्वतःचा भाऊ साहिल भोपे. गोलंदाज मात्र आकाश पाटील. 18 चेंडू 23 धावांची गरज. बघूया काय करतायत. रोशन भोईर. तर बघूया काय करतोय केतन भोपे. 18 चेंडू 23 धावांची गरज. आकाश पाटील गोलंदाजी तयार. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खोली चषकामध्ये सहर्ष स्वागत. सुंदर चेंडू तितकीच सुंदर रन घेतले. 1 चेंडू 1 धाव. पुढील मॅच मंथन 11 वर्सेस अजित 11 आणि या मॅचचा टॉस करतील संदीप दादा बेलापूर. एक चेंडू 1 धाव झाले. इतांशीला सुंदर फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षक. 2 चेंडू 2 धावा. प्रत्येक चौकासाठी 100 पारितोषिक. चालू मॅच साठी कौस्तुभ हरचंद्र शला रॅन्स कडून प्रत्येक चौकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर 2 चेंडू 2 धावा झाल्या. धावफलकावरती हितांश 11. हंपरचा डिसिजन लास्ट डिसिजन. सामना लवकरात लवकर चालू करा. जेवण जास्त चालू आहे. टाइमपास करू नका. जे नियम आहेत ते आपलं तुम्हाला 12 महिने खेळता तुम्ही क्रिकेट. काय धावायला विचारता. तिसरा चेंडू बघूया. केतन भोपे सुंदर क्लिक केलंय. 1च रन मिळेल. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा आता स्ट्राईक एंडला साहिल भोपे आणि गोलंदाज मात्र आकाश पाटील. 14 चेंडू टाकणार. बंदी का खेळणार साफ मात्र गुंडाळलास का काय. तर 10 मिनिटात जेवण बंद होणार आहे. जेवण घेऊया बाबा. सुंदर फटका. सुजला. काय फटका मारला होता. खतरनाक. पण काय बॅट्समनचा तालमेल नाही. सूज गया. पंचाचा निर्णय देतील तो अंतिम राहील. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. कैलास भोईर पंचांशी वाद घालणार. जो जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करायला कोणतरी एक आऊट होणार आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावा बारका लागल्या त्या 3 धावा. अजूनही 20 धावांची गरज. हितांशी आता फलंदाज आलाय मात्र वरद भोईर द बॉईजचा खेळाडू. आता मात्र हितांशी 11 करणार. सुंदर फटका. बॉल गेला 2 रन साठी. वरद 5 चेंडू 5 धावा. सुंदर गोलंदाजी करतो आकाश पाटील. शेवटचा चेंडू वरद भोईर. सुंदर क्लिक केलं. 1च रन मिळाले या चेंडूवरती. 6 चेंडू आणि 6 धावा झाल्यात. जयेश भोईर. कुणाल पोरं काढ बाहेर. हा बाउंड्री जवळ जे उभे आहेत. बाउंड्री जवळ जे पोरं उभे आहेत त्यांना बाजूला व्हा. जर बॉल लागला तर आयोजक जिम्मेदार नाही. जालीच्या पाठीमागून तुम्ही सामना पाहू शकता. 12 चेंडू 17 धावांची गरज.
महादेव तुरे माजी पंच आपला सहर्ष स्वागत या होली चषकामध्ये. कौस्तुभ शेलार यासकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. दुसरा षटक करण पाटील बघूया. फलंदाज वरात सुंदर फटका होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच रन मिळते या चेंडूवरती. एक चेंडू 7 बॉल 7 रन झाल्यात. अजूनही 16 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. गुगली चेंडू. ओके कप्तान मात्र आता तंबूच्या दिशेने गेलाय. काय गोलंदाजी केलंय करण पाटीलने. गुगली टर्न केला आणि मात्र केतन भोपीला बाद केला. आता आलाय जो उत्सवाला ज्या मॅचेस झाल्या त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी स्मार्ट मॉडेल नयन भोईर. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. 2 चेंडू झाले दुसऱ्या षटकातील. काय गोलंदाजी करते करण पाटील. नयन भोईर स्मार्ट मॉडेल. सुंदर फटका आणि आज तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय मितेश कोहली. बघा क्षेत्ररक्षण पार. आजच्या सामन्यासाठी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजचे चषक दिले अनिलजी भोईर यांचा. आपला तुमचं सुद्धा या होली चषकामध्ये सहर्ष स्वागत. या जरा आपलं सहर्ष स्वागत. काय फटका मारलाय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि आज 2 रन. आठ चेंडू आणि 13 धावांची गरज. अनिल भोईर आपण स्टेजवरच्या आहे. तुमचं या स्पर्धेमधनं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि ज्या आज जी स्पर्धा होते त्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. वरद भोईर बघूया काय करतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी. करण पाटील गोलंदाज तयार. स्ट्राईक आणला फलंदाज मात्र वरद थांब जरा. मात्र सत्कार. आज जे सामने झाले त्यासाठी मेडिसिन किट दिलं आपले आमचे डॉक्टर गणेश शलार. तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही सुद्धा या स्टेजवरती आपलं सहर्ष स्वागत. तुमचा सन्मान करण्यात येईल. आणि मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज साठी जे चषक दिलेत ते अनंता भोईर. तुमचं सुद्धा या होली चषकामध्ये सहर्ष स्वागत. तर तुमचा सुद्धा सन्मान करते. तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता संघ मालक महेंद्र भोईर बघू काय करतोय. काय गोलंदाजी करते करण पाटील. सुंदर सुंदर फटका. तेवढंच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण. काय गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ संपलाय मात्र 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. स्मार्ट मॉडेल 2 तरी बाउंड्री मारायला लागतील. अशी फटकेबाजी जशी उत्साहात केली तसा जोरदार फटका त्याला खेळावा लागेल. कैलास भोईर गोलंदाज बराचसा अनुभव. काय फटका मारला. 1च रन मिळेल. चौका पाहिजे चौका राजा. 1 रनने काय होणार नाही. जेवायचा कोण बाकी असेल तर जेवण घ्या. शेवटचे 10 मिनिट बाकी. जेवण बंद करण्यात येईल. गुगली टर्न. संघ मालक मात्र 2 चेंडूचा खेळ संपला आहे मात्र सुंदर गोलंदाजी कैलास भोईर यांची. बघूया काय निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. बघूया नयन भोईर. बाबा यो अंडरम आहे. ओरम टेनिस नाही. पुढील होणारा सामना अजित 11 वर्सेस मयंक 11. तर अजित 11चं क्षेत्ररक्षण आहे. जेवायचा कोण बाकी असेल तर जेवून घ्या. मंथन 11 वर्सेस अजित 11 पुढील होणारा सामना. तर टॉस जिंकला अजितने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आता मात्र षटकार. आज जी तर